नाव आणि कशासाठी आले ते उद्देश थोडक्यात स्पष्ट करा। माझं नाव रोशन फुले आहे। मी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा एक सदस्य आहे। नियमित 2017 पासून पॉस मशीनवर आम्ही धान्य वाटप करतो आहे, परंतु ऑफलाईनमध्ये जे धान्य वाटप होत होते त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता। परंतु जेव्हापासून पास मशीन आली तेव्हापासून कार्डधारकांना आणि स्वस्त धान्य दुकानदारांना या दोघांना सुद्धा त्रास होत आहे। त्यांचा मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागतो आहे। कार्डधारकांच्या शिव्या आम्हाला खावा लागत आहेत। त्यांनाही रोज रोज स्वस्त धान्य दुकानात यावं लागते आणि अशा विविध मागण्या आहेत की आम्हाला पास मशीनचं सर्व्हरचा प्रॉब्लेम दूर करून देण्यात यावा। आमच्या संघटनेच्या मागण्या आहेत की आम्हाला वेतन लागू करण्यात यावं, कमिशन वाढ किंवा वेतन अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत। ह्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या। याआधी काही आमदार खासदारांनी आम्हाला आश्वासित केलं होतं आणि हा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, परंतु विषय असं होतं की आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी नसल्यामुळे विधानसभेत त्या लेवलने आमचा मुद्दा गाजत नाही। म्हणून माझी समस्त महाराष्ट्रातल्या स्वस्त धान्य दुकानदारांना अशी विनंती आहे की येत्या विधानसभेत किमान आपले प्रश्न विधानसभेत मांडणारा आपला एक प्रतिनिधी असावा आणि ह्या वेळेस येणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून पाठवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि आमच्या समस्या आपल्याच माणसाच्या हाताने विधानसभेत सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू। यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी तहसील कार्यालयाला आलो आहेत आणि तहसीलदार साहेबांमार्फत अन्न पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब यांना आज आम्ही आपल्या समस्यांचं निवेदन सादर केलं आहे।